हॅलो मित्र हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे एक्झाम स्टेटस. तर मित्र हो, महाराष्ट्रामध्ये ग्रुप सी या एक्झामच्या जवळपास 6,000 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत. तर मित्र हो, या परीक्षेमध्ये गणित या सब्जेक्टचे वेटेज खूप जास्त आहे. प्री आणि मेन्स या सब्जेक्टचे खूप महत्व असल्यामुळे हा विषय तुमची लिस्ट ठरवण्यासाठी आणि कट ऑफ वाढवण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करते. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅथ या विषयाचा स्पीड आपण कशा प्रकारे वाढवून जास्तीत जास्त मार्क्स इथे कव्हर करणार याबाबतची संपूर्ण माहिती. म्हणून तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्र हो, मॅथ्स हा विषय एमपीएससी परीक्षेमध्ये प्री एक्झाम आणि मेन्स मध्ये खूप जास्त वेटेज गेन करत असल्यामुळे त्या विषयाची प्रॅक्टिस आणि ॲक्युरेसी खूप असणे आवश्यक आहे. मित्र हो, या विषयामधील मार्क्स तुम्हाला खूप जास्त जेवढं आपण इनपुट देऊ तेवढं जास्त यामधून आउटपुट मिळते. तर मित्र हो, आता आपण या बघणार आहोत की कशा प्रकारे आपण याच्यात जास्तीत जास्त मार्क्स मिळवून आपलं सिलेक्शन घेऊ शकतो. तर मित्र हो, ग्रुप सी एक्झाम मध्ये प्री आणि मेन्स तर बघणार आहोत. यामध्ये 20 मार्क्स साठी मॅथ विचारलं जाते आणि यामध्ये जवळपास 22 मार्क्स साठी मॅथ विचारलं जाते. तर हा जो पर्सेंटेज आहे हा खूप जास्त प्रमाणात आहे. तर मित्र हो, मॅथ साठी आपल्याला बेस्ट स्ट्रॅटेजी वापरून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी काम केलं पाहिजे. पण मित्र हो, यासाठी आपल्याला मॅथ वर आपल्याला खूप जास्त काम करण्याची गरज आहे. प्री एक्झाम मध्ये 1 घंटा वेळ असतो, म्हणजे 60 मिनिटात जवळपास आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. परंतु आपल्याला जीके ला जेवढा वेळ देतो तेवढा वेळ राखून गणित सोडवायचे असतात. 20 गणित सोडवायसाठी कमीत कमी 15 मिनिटाचा वेळ असतो. तर मित्र हो, हा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गणित कसे सोडवता येतील यासाठी तुमचा मॅथचं स्पीड असणे खूप आवश्यक आहे. तर आता आपण इथे बघणार आहोत कशा प्रकारे आपण मॅथचा स्पीड वाढवू शकतो आणि कशा प्रकारचे कोणकोणती स्ट्रॅटेजी वापरून आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवतो. तर मित्र हो, मॅथ स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्क्वेअर तुम्हाला 1 ते 50 पर्यंत स्क्वेअर मुखपाठ करायचे आहेत. रोज तुम्हाला 5 ते 10 मिनिटं याची प्रॅक्टिस करायची आहे. असे 10 पर्यंत, म्हणजे टोटल तुमचे 1 पासून तर 50 पर्यंत सगळे स्क्वेअर पार्ट असले पाहिजेत. कोणताही स्क्वेअर तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर त्याचं उत्तर लगेच निघालं पाहिजे, यासाठीची प्रॅक्टिस रोज करायची. मित्र हो, त्यानंतर महत्वाचा भाग आहे तो म्हणजे क्यूब. मित्र हो, जवळपास 1 पासून तर 30 पर्यंत क्यूब आपले हे तोंडी असले पाहिजेत. जर समजा आपण कोणताही क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये आला, डायरेक्ट त्याचा आन्सर निघाला पाहिजे. म्हणून 1 पासून तर 30 पर्यंत क्यूब हे तोंडी असले पाहिजे. डायरेक्ट आपण त्याचा आन्सरवर गेलो पाहिजे, कारण की तुम्हाला जेवढा वेळ एक्स्ट्रा राहील तेवढं तुम्ही जीके मध्ये आणखी जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता आणि स्कोर करू शकता. मित्र हो, त्यानंतर तुम्हाला 1 पासून तर 30 पर्यंत जे पाढे आहेत हे चांगले करायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त कमीत कमी वेळात जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, डायरेक्ट प्रश्नाच्या उत्तरपर्यंत येऊ शकता. मित्र हो, त्यानंतर आणखी महत्वाचा भाग म्हणजे रॅशनल जे नंबर्स असतात, स्क्वेअर जसं आपण जे डिवायझर असतात ते पाठ करणं आवश्यक आहे. जसं याचे पर्सेंटेज असे येतात, तर हे जे आहेत रेशो पूर्ण पाठ असले पाहिजेत. अशा प्रकारे आपण 30 पर्यंत तुमचे जे रेशो आहेत हे पाठ असले पाहिजेत. मित्र हो, त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा आपण रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर तेव्हा एबीसीडी हा महत्वाचा रोल प्ले करते. तर एबीसीडी चे नंबर सहित आपल्याला ते पाठ असायला पाहिजे. पूर्ण एबीसीडी ही आपण लिहून अशा प्रकारे झेड पर्यंत त्याच्या नंबर सहित आपण पाठ करायला हवी, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये हे डायरेक्ट आपण प्रश्नाच्या उत्तरपर्यंत जाऊन आपला वेळ जाणार नाही याची आपली जबाबदारी असते. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. मित्र हो, त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे
मॅथ स्पीड वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक सजेस्ट करेल. मॅथ ट्रिक नावाचं एक अप्लिकेशन आहे. त्यामध्ये आपण जास्तीत जास्त क्वेश्चन्स येतात, ते क्वेश्चन सॉल्व्ह करून आपला मॅथचा स्पीड इम्प्रूव्ह करू शकतो. तर मित्रो, मॅथ हा असा विषय आहे की तुम्हाला जेवढं आपण इनपुट देऊ त्याच्यापेक्षा जास्त आउटपुट आपल्याला तो देतो आणि आपलं सिलेक्शन घेण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतो. तर ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही वापरून जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवू शकता हे इथं बघून आपण आपला स्पीड वाढवू शकतो. तर मित्रो, असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.